मित्रांनो, मी तुमचा कार्तिक आहे. तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग. आजची ब्लॉगची स्टार्टिंग होते संध्याकाळचे 7:30 वाजलेत. हे बघा 7:30 वाजलेत आणि आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग 7:30ला होते. कारण मी तुम्हाला काही ब्लॉगमध्ये बोलत असेल तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, माझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ते बोलत होते ना तुम्हाला मी की सरप्राईज आहे सरप्राईज आहे सरप्राईज आहे. तर फायनली ते सरप्राईज आले, ते तुम्हाला दाखवतो. तर चला, तर हे आहे ते सरप्राईज. हे बघा कुरिअर मी आणि खोललं पण नाही. तर चला तुमच्यासोबत आणि माझ्या भावासोबत हे ओपन करू आणि मग तुम्हाला पण दाखवू. तर याचं सेटअप करू आणि सेटअप पण दाखवतो तुम्हाला कसं आहे कसं नाही. तर याला ठेवू खालती आणि चला चलो. तर सगळ्यात पहिलं आपल्याकडे मोबाईलचं स्टँड, दुसरं आपले माईक आणि फोनला लावायची वायर, तिसरं आपल्याकडे ऑन ऑफचं बटन म्हणजे व्हिडिओ चालू फोटो क्लिक करायचा, चौथं आपल्याकडे फोनचं स्टँड आणि पाचवं आपल्याकडे माईक आहे आणि लाईट आहे. तर मित्रांनो हे बघा, हे आपलं असं गन टाईप खोलतं म्हणजे एकदम बंदूक टाईप. हे बघा असं उभं लावायचं रे, आपली मर्जी. ढाय ढाय ढाय. पाणी म्हणलं सारे लवकर घरी. तर हे बघा असं गन टाईप म्हणजे एकदम भारी असं मोबाईल एकदम स्टेबल म्हणजे हालत नाही काय नाही. व्हिडिओ काढायच्या टायमाला एक नंबर होणार आहे. तर असं टाईप झाले. आता याच्यावरती आपण माईक पण लावू, लाईट पण लावू. तर बघा मित्रांनो हे असं दिसणार आहे आपलं काहीतरी सेटअप. थोडं हेवी आहे पण काय नाही, आता ब्लॉगिंग करायचं ठरवलं तर ठरवणारच. तर तुम्हाला लाईट पण लावून दाखवतो. हे बघा हे पहिला मोड, दुसरा मोड, तिसरा मोड. किती उजेड आहे बघा. वाटलं असं माठ तोंडावरती पण बघा. हे बघा हे बघा उजेडच वाटतं ना बच्चा. तर लाईटीला पण करू आणि आता माईक लावू. तर हे आपला असं सेटअप आहे. माईक पण लावलं आहे बघा. कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा. तर असं आहे स्टँड, मोबाईल, लाईट, माईक. तर माईक पण कनेक्ट करू आणि हे जो व्हॉइस कसं आहे ते पण बघूया. तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं का नाही, कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. तर चला आपलं आता झालं सगळं एक टू झेड सेटअप. वाटलं तर तुम्हाला याचे देतो सिनेमॅटिक्स. तर सिनेमॅटिक पण दिलेत आणि आपले सेटअपचा रिव्ह्यू पण दिलाय. तर चला आपण आता आपल्या जेवणाचा टाईम आहे तर जेवण पण करून घेऊ. आणि मी याचा यूज कधी करणार ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं आपण म्हणजे कुठं आम्ही फिरायला गेलो तर सगळ्यात पहिलं आपण करणार आहे माईकचा यूज. कारण की माईकचा यूज केला पाहिजे तर बाहेर. तर मी याचा यूज करणार कधी तर कधी आम्ही बाहेर फिरायला गेलो तर त्याच्यासाठी. कारण की बॅकग्राऊंडला तुम्हाला गाण्याचा आवाज आणि गाड्यांचा आवाज येत असतो. तर आता ह्या माईकमुळे येणार नाही, आला तर थोडंफार येईल पण येणारच नाही हा शक्यता. कधीतरी यूज करू आपण गाड्यांच्या ह्याच्यामध्ये. बाय द वे कसं वाटते कमेंटमध्ये सांगा. तर चला आता जेवण घेऊया. जेवायला काय काय ते पण दाखवतो तुम्हाला वाटलं सर.
मला ही लाईट बंद करून दाखवतो किती उजेड पडते आणि किती नाही. तर हे बघा अशी लाईट मी बंद केले आणि मधली लाईट फक्त चालू आहे. आणि बघा किती उजेड पडतोय कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो आपलं सिनेमॅटिक सगळं घेऊन कपडे चेंज करून बसलोय. आता आपले आहे जेवायची बाकी जेवायला बसले आणि जेवणामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो. जेवणामध्ये आपल्याकडे चपाती आणि हरभऱ्याची भाजी म्हणजेच हरी सब्जी. तर मस्तपैकी खाऊ आणि खाऊन झाल्यावर मग भेटूया. आणि मी गेलतो आता खालती. आमच्या इथं चालू आहे उपोषण. म्हणजे आमच्या इथं बोगदा बनत होता पहिला. त्याचं खोदकाम पण केलं होतं. अर्धं खोदकाम केलं आणि अर्धं केले अर्धं त्याचं ठेवले. तर त्याच्यासाठी उपोषण झालं आमच्या पट्टीच्या खालती. तुम्ही काय ब्लॉगमध्ये बघितलं असेल पट्टीच्या खाली. तर तिथं उपोषण झालं. आम्ही तिथंच घेतलो. तिथलं होईल बनवला नाही कारण तिथं बसलं तर सगळ्या कसं बनवणार म्हणून मी बोललो जाऊ ब्लॉग बी नको. तर चला आता काय झोपूया मस्तपैकी. वाटलं तर ती जागा तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो म्हणजे तुमची समजून जाईल उपोषणचं काय विषय. तर आता झाले रात्रीचे 12. तर आता करूया एडिटिंग. ब्लॉग आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.